ओके. सगळ्यांना गुड इव्हनिंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर लिहा, माझा आवाज ऐकायला येतो आहे का सगळ्यांना? ओके. मी काय म्हणतो आहे, आपली प्रेझेंट एवढी कमी का असते? आपली 14-18 मुलं आहेत, फक्त आज 5च मुलं प्रेझेंट आहेत. तर सगळे प्रेझेंट का नाही होते, अटेंड का नाही करत आहेत लेक्चर्स? मला कसं आहे, सगळे स्टुडंट यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, सगळे स्टुडंट यायला पाहिजे, लेक्चर्स अटेंड केली पाहिजे. बरेच जण अटेंड नाही करत, फक्त 5 स्टुडंट आहे. ठीक आहे, हरकत नाही. हॅलो सर. काय आलं? तो नाही येणार आहे, तो रत्नागिरीला गेलाय बाबांसोबत. आणि बाकी स्टुडंट का अटेंड का करत नाही आहेत? आपली एवढी जवळजवळ ग्रुपला मेसेज टाकू. हां ग्रुपला मेसेज टाकू. हां, टाकून दे. सगळ्यांनी अटेंड करायला पाहिजे. 18 जण आहेत जवळजवळ. 14 जण खालच्या शाळेची, 4 जण वरच्या शाळेची, आणि फक्त 5च अटेंड करतात. हां सर. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. बरंच कमी अटेंडन्स आहे आपला. स्टार्ट करूया आपण. ओके. तर आपण मागच्या लेक्चरला 11 प्रॉब्लेम पूर्ण केला होता. आता आपण 12 प्रॉब्लेम घेऊया. तुम्हाला मी नोट्स पाठवलेले आहेत. तर हा जो 12th प्रॉब्लेम आहे, त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे, कोनिका लिमिटेड ओके, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. तर स्क्रीन सगळ्यांना दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण स्टार्ट करूया 12th प्रॉब्लेम. तर हा जो प्रॉब्लेम आहे, कोनिका लिमिटेड रजिस्टर विथ ॲन ऑथोराइज कॅपिटल ऑफ ₹2 lakhs डिवायडेड इंटू 2000 शेअर्स ऑफ ₹100 each. आता हे त्यांचं ॲथोराइज कॅपिटल आहे. टोटल 2 लाख त्यांचं कॅपिटल आहे, आणि त्याच्यात 2000 शेअर्स ₹100 आहेत. त्याच्यानंतर 2000पैकी त्यांनी फक्त 1000 शेअर्स इश्यू करायला काढलेत. इश्यूड फॉर अ सबस्क्रिप्शन ऑफ 1000 शेअर्स पेबल 25 पर शेअर ऑन ॲप्लिकेशन. तर टोटल ₹100 आपल्याला मागवायचे. त्याच्यापैकी ₹25 ॲप्लिकेशनचे मिळणार, ₹30 अलॉटमेंटचे मिळणार, ₹20 पर शेअर ऑन फर्स्ट कॉल अँड बॅलन्स ॲज ऑन वेन रिक्वायर्ड. आता टोटल 100पैकी ₹25 ॲप्लिकेशनचे, ₹30 अलॉटमेंटचे, म्हणजे टोटल 55 झाले. 55मध्ये ₹20 फर्स्ट कॉलचे इन्क्लूड केले, म्हणजे 75 झाले. आता 100 पूर्ण करायला आपल्याला ₹25 कमी पडत आहेत. तर ₹100 पूर्ण करायला ₹25 कमी पडत आहेत. तर हा ₹25 जो आहे, हा तुमचा सेकंड अँड फायनल कॉल आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, ॲप्लिकेशन मनी ऑन 1000 शेअर्स वॉज ड्युली रिसिव्ड. म्हणजे टोटल 1000 जे सबस्क्राईब केलेले आहेत, आपण इश्यू केलेले आहेत, ते टोटल सगळे आपल्याला मिळालेले आहेत. तर मी काय म्हणत होतो, जेवढे आपण बोलवले तेवढे टोटल सगळे मिळालेत. म्हणजे हा फुल सबस्क्रिप्शनवाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे 1000 बोलवले आणि 1000च मिळाले, तर हा जो टाईप आहे फुल सबस्क्रिप्शनचा. अँड अलॉटमेंट वॉज मेड टू देम. म्हणजे सगळ्या ज्यांनी अप्लाय केलं त्यांना आपण शेअर्स अलॉट केले. द अमाऊंट ऑन 100 शेअर्स
द अलॉटमेंट मनी वॉज रिसिव्ड इन फुल, म्हणजे अलॉटमेंटचे पैसे आपल्याला सगळ्यांकडनं मिळाले. बट वेन द फर्स्ट कॉल वॉज मेड, वन शेअर होल्डर फेल टू पे द अमाऊंट ऑन 100 शेअर्स हेल्ड बाय हिम. म्हणजे एक शेअर होल्डरकडे 100 शेअर्स होते, त्यांनी पहिला कॉल भरला नाही. अँड अनदर शेअर होल्डर विथ 50 शेअर्स पेड द एंटायर अमाऊंट ऑन हिज शेअर्स. म्हणजे हा कॉल्स इन ॲडव्हान्स आहे. तर एक केस जी आहे 100चे आपल्याला मिळाले नाहीत, ती कॉल्स इन ॲरियर्सची केस आहे. आणि दुसरी जी 50 शेअर ज्याच्याकडे होते त्यांनी ॲडव्हान्समध्ये भरले, तर ती कॉल्स इन ॲडव्हान्सची केस आहे. ओके. द कंपनी डिड नॉट मेड एनी अदर कॉल. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पण मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच इकडे शेवटची एंट्री कॉल्स इन ॲडव्हान्सची असणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲडव्हान्स तिथपर्यंतच एंट्री असणार आहे, कारण त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की कंपनीने पुढचा कुठलाही कॉल केलेला नाही आहे. द कंपनी डिड नॉट मेक एनी अदर कॉल. गिव्ह नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी टू रेकॉर्ड दिस ट्रान्झॅक्शन. ओके. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके. तर सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. येस सर. ओके. तर आपण स्टार्ट करूया. तर हा प्रॉब्लेम आहे 12वा. आणि नंतर इन द बुक्स ऑफ कोनिका लिमिटेड जर्नल एंट्रीज आणि आपला फॉर्मॅट. तर पहिली एंट्री आपल्याला इथे डेट्स वगैरे काही दिलेले नाही आहेत. तर पहिली एंट्री ॲप्लिकेशनचे पैसे रिसीव करण्याची. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. आपल्याला 1000 शेअर्सवरती 25 रुपये मिळाले. तर 1000 शेअर्सवरती 25 म्हणजे 25,000 रुपये मिळाले. आणि त्याचं नरेशन बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन ऑन 1000 शेअर्स. आता पुढची एंट्री काय करायचं, हे जे ॲप्लिकेशनचे आलेले पैसे आहेत हे आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचे.
तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 25,000 रुपये जे आपल्याला मिळाले होते ते आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले, कारण इकडे पूर्ण अलॉटमेंट झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला अलॉटमेंटचा कॉल करायचा आहे. तर इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल, अलॉटमेंटचा जो कॉल आहे तो अलॉटमेंटचा कॉल 30 रुपयाचा आहे. तर 1000 इंटू 30,000चा कॉल केला. ओके. आता हा अलॉटमेंटचा कॉल सगळ्यांनी पे केलेला आहे, म्हणजे इथे काय प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे अलॉटमेंट कॉल रिसीव्हची एंट्री करायची. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट, आपल्याला 30,000 रुपये जेवढे बोलवले तेवढे मिळाले. बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर अलॉटमेंट ऑन 1000 शेअर्स. ओके. तर आता पहिल्या 4 एंट्री तर सिम्पल होत्या. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉलची एंट्री करायची आहे आणि त्याच्यात कॉल्स इन ॲरियर्स आहे पुढच्या एंट्रीमध्ये. तर नॉर्मल कॉलची एंट्री आपल्याला करायची आहे. तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर इकडे 1000 शेअर्सचे जो फर्स्ट कॉल आहे, फर्स्ट कॉलचे आपल्याला 20 रुपीज आपल्याला मिळायचे बाकी आहेत. तर 20चा कॉल करायचा. 20,000 रुपये आणि त्याच्या 20,000पैकी आपल्याला 100 शेअर ज्याच्याकडे होते त्यांनी भरलेलं आहे. म्हणजे 1000पैकी 100चे पैसे नाही मिळाले, म्हणजे उरलेले 900चे मिळाले. तर हा आपण 1000चा कॉल केला. आता ती रिसीव करायची, एंट्री करायची. आता टोटल 1000पैकी 100चे नाही मिळाले, म्हणजे 900चे 20 रुपये मिळाले. 900 शेअर्सचे 20 रुपये मिळाले. त्याच्यानंतर कॉल्स इन ॲरियर्समध्ये 100 शेअर्स येणार. कॉल्स इन ॲरियर्समध्ये 100 शेअर्सचे 20 रुपये नाही मिळाले आणि क्रेडिट करणार फर्स्ट कॉलला. इकडे पूर्ण 1000 शेअर्स येणार. हजार इंटू 20, 20,000. म्हणजे 18,000, 2,000 आणि 20,000. 18,000, 2,000 आणि 20,000. आणि बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 900 शेअर्स. इथे पण वरती आपल्याला फर्स्ट कॉल द्यायचा आहे. तर ही एंट्री व्यवस्थित सगळ्यांना कळली. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. 1000 शेअर्सवरती आपण फर्स्ट कॉल बोलवला, त्याच्यापैकी 100चे नाही मिळाले, म्हणजे उरलेले 900चे मिळाले. तर ही आत्ताची एंट्री सगळ्यांना व्यवस्थित कळली. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता याच्या पुढची जी एंट्री आहे ती कॉल्स इन ॲडव्हान्सची एंट्री आहे. म्हणजे फक्त तेवढीच एंट्री करायची आणि मग प्रॉब्लेम संपून जाणार. तर आपल्याला 50 शेअर्सवरती ॲडव्हान्स कॉल मिळालेला आहे. आता ॲडव्हान्स कॉल किती बाकी होता? 25. तर आपल्याला 50 शेअर्सवरती 25 रुपये मिळाले.
तर ती ॲडव्हान्सची आपल्याला एंट्री करायची आहे. बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲडव्हान्स. तर ती एंट्री वेगळी करायची. बुक्समध्ये वगैरे ते एकत्र देतात, ते थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं. तर ही कॉल्स इन ॲडव्हान्सची एंट्री कधी पण वेगळी करायची, म्हणजे सोपं पडतं. बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲडव्हान्स. आणि हे 50 शेअर्सवरती आपल्याला 25 रुपये मिळाले. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना कळली का एंट्री? ओके, थँक्यू. being received calls in advance on 50 shares. Being received calls in advance on 50 shares. ठीक आहे. तर ही शेवटची एंट्री होती, त्याच्यापुढे त्यांनी कॉल केला नाही आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम आपला संपला. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना PDF ची स्क्रीन दिसते? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आपला 12वा प्रॉब्लेम झाला. आता आपण 13वा प्रॉब्लेम घेऊया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, अ लिमिटेड कंपनी विथ ॲन ॲथोराइज कॅपिटल ऑफ ₹20 lakhs. तर त्यांचं 20 लाख हे कॅपिटल आहे, डिवायडेड इंटू शेअर्स ऑफ ₹100 each, म्हणजे प्रत्येक शेअर 100चा आहे. आता 20 लाखाला जर 100नी भागलं तर आपल्याला 20,000 शेअर 100 रुपयाचे येतील. आणि इश्यूड फॉर सबस्क्रिप्शन 10,000 shares payable at 25 per share on application, 30 per share on allotment, 20 per share on first call after 3 months after allotment and balance as and when required. आता या प्रॉब्लेममध्ये 25 रुपये ॲप्लिकेशनचे आहेत, 30 रुपये अलॉटमेंटचे आहेत, म्हणजे 25 आणि 30 55 झाले. 55 त्याच्यानंतर 20 रुपये फर्स्ट कॉलचे आहेत, म्हणजे टोटल 75 झाले. आता 100 पूर्ण करायला आपल्याला 25 कमी पडत आहेत, तर 25 जे आहे ते फायनल कॉलची आहेत. ओके, म्हणजे 25, 30, 20, 25, 30, 20 आणि 25 असे पैसे मागवणार. त्याच्यानंतर द सबस्क्रिप्शन लिस्ट क्लोज ऑन जानेवारी 31. तर ती सबस्क्रिप्शनची जी लिस्ट आहे ती क्लोज केली 31 जानेवारीला, म्हणजे त्या दिवशी ॲप्लिकेशनचे पैसे रिसिव्हची एंट्री करायची. पहिली जी एंट्री करतो ती 31 जानेवारीला करायची. वेन ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 shares वॉज ड्युली रिसिव्ड. म्हणजे हा पण फुल सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे. आपण 10,000 इश्यू करायला काढले आणि 10,000 बरोबर मिळाले, म्हणजे फुल सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे. अँड अलॉटमेंट वॉज मेड ऑन March 1. म्हणजे अलॉटमेंट आपण कधी केलं? 1 मार्चला केलं. 31 जानेवारीला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. त्याच्यानंतर द अलॉटमेंट मनी अमाऊंट वॉज रिसिव्ड इन फुल. तर अलॉटमेंटचे पैसे आपले सगळे मिळाले आपल्याला. बट वेन द फर्स्ट कॉल वॉज मेड, 1 shareholder फेल्ड टू पे द अमाऊंट ऑन 1,000 shares. म्हणजे एक शेअर होल्डर 1,000 शेअर्सवरती पैसे त्यांनी भरले नाही. अँड अनदर शेअर होल्डर विथ 50 shares पेड द एंटायर अमाऊंट ऑन ए शेअर्स. म्हणजे मगाशा प्रॉब्लेमसारखं आहे. मगाशा प्रॉब्लेममध्ये 100 आणि 50 होतं, इकडे 1000 आणि 500 आहे. ठीक आहे. गिव्ह द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी टू रेकॉर्ड दिस कॅपिटल ट्रान्झॅक्शन
ॲझ्युमिंग दॅट ऑल अमाऊंट ड्यू वेअर रिसिव्ड विदिन 1 मंथ ऑन द डेट दे वेअर कॉल्ड. म्हणजे इथे जी रिसिव्हची एंट्री करायची आहे ती कॉल करण्यानंतर 1 महिन्यानंतरची करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे 1 मार्चला अलॉटमेंट केली, 1 मार्चला जर अलॉटमेंट केली तर आपल्याला 1 एप्रिलला रिसिव्ह होणार. त्याच्यानंतर फर्स्ट कॉल जो आहे तो अलॉटमेंट झाल्यानंतर 3 महिन्यांनी केलेला आहे. म्हणजे मार्च 1ला अलॉटमेंट केली, मार्च 1ला अलॉटमेंट केली आणि 3 महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून. जूनमध्ये फर्स्ट कॉल करायचा, 1 जूनला फर्स्ट कॉल करायचा, 1 जुलैला रिसिव्ह करायचा. ओके, तर तुम्हाला डेट्सचं जे आहे आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. 13वा प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. पहिल्यांदा हेडिंग टाकूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे 13वा प्रॉब्लेम आहे. आणि लिमिटेड कंपनी. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर पहिली एंट्री जसं मी तुम्हाला सांगितलं इथे सबस्क्रिप्शन लिस्ट क्लोज झाली आहे 31 जानेवारीला. तर 31 जानेवारीला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री 2016 आणि त्याची जी तारीख आहे ती जानेवारी 31. तर इकडे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री आपल्याला करायची आहे. ओके, तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. तर आता बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याकडे 10,000 शेअर्स 25 रुपयाचे आपल्याला मिळाले. तर इकडे 10,000 × 25 म्हणजे आपल्याला इकडे 2.5 लाख मिळाले. ओके, तर पहिले आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. तर बिईंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 शेअर्स, 10,000 शेअर्सवरती आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. त्याच्यानंतर आता अलॉट कधी केलेत आपण त्या तारखेला ट्रान्सफर करायचे. अलॉट आपण केलेले आहेत 1 मार्चला. तर इकडे पुढची तारीख जी येणार 1 मार्च. तर 1 मार्चला आपण ट्रान्सफर करणार कॅपिटलला. तर हे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले. नरेशन बिंग ट्रान्सफर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी टू इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, म्हणजे 31 जानेवारीला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, 1 मार्चला आपण अलॉट केले. ठीक आहे, आता आपल्याला अलॉटमेंटच्या कॉलची एंट्री करायची आहे. तर इकडे इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर इकडे आपण जो अलॉटमेंटचा कॉल केला आहे तो 30 रुपयाचा केला आहे. तर इकडे 10,000 × 30 3 लाखाचा आपण कॉल करणार. 3 लाखाचा आपण कॉल केला आणि तो जसं सांगितलं आहे की 1 महिन्यानी आपल्याला पैसे मिळतात.
म्हणजे 1 मार्चला आपण कॉल केला त्याचे पैसे 1 एप्रिलला आपल्याला मिळणार. एक एप्रिलला आपल्याला अलॉटमेंटचे पैसे मिळणार. तर इकडे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट आपल्याला जे बोलवले होते 10,000 शेअर्सवरती 30 रुपये प्रमाणे ते 3 लाख रुपये आपल्याला इकडे मिळाले. आता जसं त्यांनी सांगितलं आहे की पुढचा कॉल 3 महिन्यानंतर केलेला आहे. तर 1 मार्चला अलॉटमेंटचा कॉल केला, एप्रिल, मे आणि जून. 1 जूनला आपण फर्स्ट कॉलचा कॉल करणार. 1 जून तारीख पाहिजे. 1 जूनला आपण फर्स्ट कॉलची एंट्री करणार. आता फर्स्ट कॉल जो आहे तो 10,000 शेअर्सवरती आपल्याला 20 रुपयेचा आहे. 10,000 शेअर्सवरती 20 रुपये. तर तो आपण कॉल केला. आता याचे पैसे 1 महिन्यानंतर मिळणार आहेत आपल्याला. तर इथे जुलै 1 टाकायचं. जसं मागे आपण मार्च 1ला कॉल केला होता अलॉटमेंटचा आणि त्याचे पैसे मार्च 1ला अलॉटमेंटचा कॉल केला आणि एप्रिल 1ला पैसे मिळाले. तसंच हा 1 जूनला आपण कॉल केला फर्स्ट कॉल आणि त्याचे पैसे आपल्याला मिळणार 1 जुलैला त्याचे पैसे मिळणार. तर इकडे 10,000 पैकी 1,000 शेअरचे पैसे आपल्याला नाही मिळाले. तर इकडे 9,000चे पैसे आपल्याला मिळणार. 1,000 शेअर्सचे पैसे कॉल्स इन ॲरियर्सला टाकणार आणि टोटल 10,000 इंटू 20. ओके, म्हणजे इकडे 1-1 झिरो फक्त वाढला आहे. ओके, तर हा आपण फर्स्ट कॉल रिसीव केला आणि आपल्याला त्याच दिवशी 500 शेअर्सचा ॲडव्हान्स भेटतो. जवळजवळ मागचाच प्रॉब्लेम होता. 1 झिरो वाढवला होता आणि डेट्स होत्या 500 × 25. तर युनिव्हर्सिटीमध्ये बघितलं म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला किती सोपे प्रॉब्लेम येत असतात आणि रिपीट होत असतात. तर हाच प्रॉब्लेम फक्त मागे झिरो नव्हता एक्स्ट्रा आणि डेट्स नव्हत्या, तोच रिपीट झाला. तर हाच प्रॉब्लेम आहे. आता पुढचा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये कसं आहे की आपल्याला फक्त 2च एंट्र्या करायच्या. ओके, तर मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना PDF ची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना PDF ची स्क्रीन दिसते का? ओके. आता हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात काय दिलं आहे, श्रेयस लिमिटेड डिड नॉट रिसीव द फर्स्ट कॉल ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹3 per share which was due on 1st July 2016. The amount was received on 1st April 2017. आता याचा अर्थ काय होतो की श्रेयस लिमिटेडला एक कॉल नाही मिळाला. 10,000 शेअर्सवरती 3 रुपयाचा कॉल जो 1 जुलैला ड्यू होता तो नाही मिळाला. आता इथे आपल्याला कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री करायची आहे, पण त्याच्यात बँक अकाउंट डेबिट लिहायचं नाही, कारण जेवढं बाकी आहे ना तेवढ्याचीच एंट्री करायची.
तर इकडे आपण एंट्री कशी करतो, बँक अकाउंट डेबिट, कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल, अशी एंट्री करतो ना. तर इकडे फक्त कॉल्स इन ॲरियर्स लिहायचं, बँक अकाउंट लिहायचं नाही आणि तारीख टाकायची. 1 जुलैला कॉल्स इन ॲरियर्स टू शेअर फर्स्ट कॉल अशी एंट्री करायची. आणि नंतर 1 जुलैला तो ड्यू होता, तर त्या दिवशी ही एंट्री करायची. आणि तो मिळाला कधी, 1 एप्रिल 2017ला, त्या दिवशी रिसिव्हची एंट्री करायची. मी तुम्हाला दाखवतो. तर मी एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, एक्सेलची स्क्रीन सगळ्यांना दिसते, चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. तर हा 14वा प्रॉब्लेम आहे. In the books of Shreyas Limited, तर आता पहिली कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री करायची 2016 जुलै 1ला. 2016 जुलै 1ला कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री करायची. म्हणजे फक्त बँक अकाउंट काढून टाकायचं, फक्त कॉल्स इन ॲरियर्स व्हायचं. मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं केलं होतं, कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. आता हा कितवा कॉल आहे वगैरे आपल्याला काय माहीत नाही, तर फर्स्ट कॉल सेकंड कॉल वगैरे लिहायची गरज नाही आहे. फक्त लिहायचं कॉल्स इन ॲरियर्स टू इक्विटी शेअर कॉल. तर आपल्याला 10,000 शेअर्सवरती 3 रुपये यायचे बाकी आहेत. 10,000 शेअर्सवरती 3 रुपये यायचे बाकी आहेत. 30,000ची एंट्री करायची. being transfer the amount due on call to calls in arrears account. तर पहिले आपण काय केलं, कॉल्स इन ॲरियर्सला ट्रान्सफर केली जी अमाऊंट ड्यू होती ती. ही एंट्री सगळ्यांना कळली का, चॅटबॉक्सवर लिहा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. आता 1 जुलैला आपल्याला मिळायचं ड्यू होतं आणि ते कधी मिळालं आपल्याला, 1 एप्रिल 2017ला मिळालं. म्हणजे 2017ला रिसिव्हची एंट्री करायची. रिसिव्हची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲरियर्स. तर 2017 आपल्याला
2017ला 1 एप्रिलला पैसे मिळाले. 2017 एप्रिल 1. बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन एरियर्स 30,000. Being received calls in arrears. तर ही एंट्री व्यवस्थित, हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का व्यवस्थित? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का? ओके, थँक्यू. आता पुढे नवीन कॉन्सेप्ट आहे. नवीन कॉन्सेप्ट आहे इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स. मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, PDF ची स्क्रीन सगळ्यांना दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता आपल्याला इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्सबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. आता नीट लक्ष द्या. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे आपल्याला पैसे मिळायचे बाकी आहेत. आता पैसे जर मिळायचे बाकी आहेत तर त्याचा अर्थ जे लोक लेट करणार ते आपल्याला इंटरेस्ट पे करणार. जे लोक लेट करणार ते लोक आपल्याला इंटरेस्ट पे करणार. आणि कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय? ज्या लोकांनी आपल्याला ॲडव्हान्स दिला आहे, ज्या लोकांनी आपल्याला ॲडव्हान्स दिला आहे तर आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागेल. आता नीट लक्ष द्या. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स हा आपला खर्च आहे, सॉरी हे आपलं इन्कम आहे. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे लोक उशिरा पे करतात त्यामुळे त्यांना इंटरेस्ट पे करावं लागतं, तर कंपनीचं इन्कम आहे. आणि कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे ते लवकर पे करतात तर आपल्याला पे करायला लागतं म्हणून ते आपला खर्च आहे. कॉल्स इन ॲडव्हान्स, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स खर्च आहे, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स इन्कम आहे. आता ते कसं आहे ते आपण बघूया. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स इज रिकव्हरेबल म्हणजे ते आपल्याला घ्यायचं आहे, शेअर होल्डर्सकडनं इंटरेस्ट घ्यायचं आहे कारण ते लोक लेट करतात. अँड दॅट इन रिस्पेक्ट ऑफ कॉल्स इन ॲडव्हान्स इज पेएबल म्हणजे ते आपल्याला पे करायचं आहे. लोक ॲडव्हान्समध्ये पे करतात तर आपल्याला इंटरेस्ट पे करावं लागणार. अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन्स इन दिस रिगार्ड इन द आर्टिकल्स ऑफ द कंपनी ॲट द रेट मेन्शन देअर इन or those to be fixed by the directors within the prescribed limit by the articles. तर आर्टिकल्सनी त्यांना परमिशन द्यावी लागते की याचा रेट फिक्स ठेवावा आणि टेबल एफ प्रिस्क्राईब 10% and 12% per annum as the maximum rate respectively for calls in arrears and dues in advance. म्हणजे टेबल एफनुसार जे कॉल्स इन ॲरियर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही 10% इंटरेस्टपर्यंत चार्ज करू शकता आणि कॉल्स इन ॲडव्हान्स हे 12% तुम्ही इंटरेस्ट चार्ज करू शकता. आता दोघांचं डिस्टिंग्विश बिटवीन आपण बघूया. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स आणि इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स. पहिलं, इट इज पेएबल बाय शेअर होल्डर्स टू द कंपनी म्हणजे शेअर होल्डर्स आपल्याला पे करणार ऑन द कॉल्स ड्यू बट रिमेनिंग अनपेड म्हणजे जेवढे अनपेड राहिले असतील त्याच्यावरती ते लोक आपल्याला इंटरेस्ट पे करणार. नंतर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स हे उलट आहे, हे कंपनीला पेएबल आहे. इट इज पेएबल बाय द कंपनी टू शेअर होल्डर ऑन द कॉल मनी रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे जे कॉलचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळाले त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यायचं आहे त्या लोकांना. त्याच्यानंतर रेट टेबल एफप्रमाणे त्याचा जास्तीत जास्त रेट 10% आहे आणि इकडे कॉल्स इन ॲडव्हान्सवरती त्याचा जास्तीत जास्त रेट 12% आहे. त्याच्यानंतर पिरियड, आता पिरियड कसा पकडायचा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा त्याचा इंटरेस्ट आपल्याला इंटरेस्टसाठी पिरियड कॅल्क्युलेट करावा लागतो. तर हा पिरियड कसा आहे, फ्रॉम द डेट कॉल मनी वॉज ड्यू
टू द डेट मनी इज फायनली रिसिव्ड, म्हणजे ज्या दिवशी कॉल केला त्या दिवसापासून कॉल ज्या दिवशी मिळाला त्या दिवसापर्यंत. समजा मधला पिरियड 2 महिन्याचा आहे, कॉल केला आणि कॉल रिसिव्ह झाला, या मधला जो पिरियड 2 महिन्याचा असेल तर 2 महिन्याचा इंटरेस्ट तुम्हाला पे करावा लागणार. आणि इकडे फ्रॉम द डेट मनी वॉज रिसिव्ड टू द डे कॉल वॉज मेड, म्हणजे ज्या दिवशी ॲडव्हान्सचे पैसे मिळाले, ज्या दिवशी ॲडव्हान्सचे पैसे मिळाले त्या दिवसापासनं ज्या दिवशी कॉल केला त्या दिवसापर्यंत. फॉर एक्झाम्पल मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 1 जुलैला कॉलचे पैसे मिळाले, 1 जुलैला कॉलचे पैसे मिळाले आणि 3 महिन्यानंतर ते लोक पैसे मागवत आहेत ना. म्हणजे आता समजा 1 जूनला कॉल केला आहे तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर 1 सप्टेंबर ही कॉल करण्याची डेट आहे, 1 सप्टेंबर कॉल करण्याची डेट आहे आणि तो कॉल ऑलरेडी 1 जुलैला मिळाला आहे, म्हणजे 2 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला पे करावं लागणार. तर पहिलं जे इंटरेस्ट आहे कॉल करण्यापासून कॉल रिसिव्ह होईपर्यंत, आणि दुसरं उलटं आहे, कॉल रिसिव्ह ॲडव्हान्समध्ये रिसिव्हपासून कॉल करण्यापर्यंत, असं उलटं येते. त्याच्यानंतर डायरेक्टर्स हॅव अ राईट टू वेव ऑफ सच इंटरेस्ट इन इंडिव्हिज्युअल केसेस ॲट देअर ओन डिस्क्रिशन, म्हणजे डायरेक्टर्सनं जर वाटलं तर ते इंटरेस्ट आहे त्याच्यावरती कॅन्सल करू शकतात. नंतर शेअर होल्डर्स आर नॉट एंटायटल फॉर एनी डिव्हिडंड ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स, म्हणजे जे कॉल आपण ॲडव्हान्समध्ये भरतो त्याच्यावरती डिव्हिडंड दिला जात नाही. त्याच्यानंतर इट इज अ नॉमिनल अकाउंट इन नेचर अँड इज क्रेडिटेड टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲज अन इन्कम, म्हणजे दोन्ही नॉमिनल अकाउंट आहेत. तर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कंपनीचं इन्कम आहे, कारण शेअर होल्डर पे करतात तर ते कंपनीचं इन्कम आहे. आणि कॉल्स इन ॲडव्हान्स हा कंपनीचा खर्च आहे, कारण इथे कंपनी शेअर होल्डर्सना पे करते. ठीक आहे. तर आता एक प्रॉब्लेम आपण करूया, 15 प्रॉब्लेम, सोपा आहे एकदम. तर हा जो प्रॉब्लेम आहे, एक्स लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 10 लाख शेअर्स ऑफ ₹100 इच, म्हणजे 10 लाख शेअर्स आपण बोलवले, 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे. तर त्याचे ब्रेकअप दिलेलं आहे, ॲप्लिकेशन 20, अलॉटमेंट 30, फर्स्ट कॉल 30 आणि फायनल कॉल 20, म्हणजे 20, 30, 30, 20 असे आपण कॉल केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल द शेअर्स वेअर अप्लाइड फॉर अँड अलॉटेड, म्हणजे सगळे शेअर्स अप्लाय झाले होते, म्हणजे फुल सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर अ शेअर होल्डर होल्डिंग 20,000 शेअर्स पेड द होल ऑफ द अमाऊंट अलॉंग विथ द अलॉटमेंट, म्हणजे त्याने सगळेच्या सगळे पैसे अलॉटमेंट बरोबर भरले. जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन ॲझ्युमिंग ऑल सम ड्यू वेअर रिसिव्ड, म्हणजे जेवढे आपण कॉल केले तेवढे सगळे मिळाले. इंटरेस्ट वॉज पेड टू शेअर होल्डर कन्सर्न ऑन 1 एप्रिल, म्हणजे ज्याने ॲडव्हान्समध्ये भरले त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार. तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलचा प्रॉब्लेम आहे हा. 10 लाख शेअर्स आपण मागवले आहेत, 10 लाख शेअर 100 रुपयाचे आपण मागवले आहेत. 20 रुपये ॲप्लिकेशनला, 30 रुपये अलॉटमेंट, 30 रुपये फर्स्ट कॉल आणि 20 रुपये फायनल कॉल असे आपण पैसे मागवलेत. आणि त्याच्यावरती आपल्याला ज्या शेअर होल्डरकडे 20,000 शेअर्स होते त्यांनी अलॉटमेंटच्या कॉलबरोबर सगळे पैसे भरले आणि त्याला आपल्याला 1 फेब्रुवारीला इंटरेस्ट द्यायचा आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर इकडे 15वा प्रॉब्लेम आहे. इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार आणि इथे जी डेट दिली आहे, आता इथे डेट आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे रिसिव्हची डेट दिली नाही आहे. तर ॲप्लिकेशनची रिसीव्ह करण्याची डेट दिली नाही तर ती 1 मेच मानायची. ज्या दिवशी अलॉटमेंट केलेलं आहे तीच डेट इकडे मानायची. तर इकडे 1 एप्रिलचीच 1 मेची डेट माना. ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला 1 मेला आले असं मानायचं. म्हणजे 2016 एप्रिल 1 सॉरी मे 1 2016 मे 1ला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार. 30 डेट अलॉटमेंटची आणि 30 डे ॲप्लिकेशनचे पैसे रिसीव्ह करण्याची. तर मे 1ला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार. तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपल्याला 10 लाख शेअर्सवरती 20 रुपये मिळणार. तर 10 लाख शेअर्सवरती आपल्याला 20 रुपये मिळाले. आता हे आता त्याच दिवशी आपण अलॉटमेंटला ट्रान्सफर करणार. एक मिनिट. तर आपण काय केलं ते ॲप्लिकेशनचे पैसे कॅपिटलला ट्रान्सफर केले. 10 लाख इंटू 20 2 कोटी मिळाले आणि ते 2 कोटी आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर आपण अलॉटमेंटचा कॉल करणार त्याच दिवशी.
तर आपण 30 रुपयाचा कॉल केला. आता या प्रॉब्लेममध्ये इथे वरती म्हटलं आहे पेएबल ॲज फॉलोज, म्हणजे 30 तारीख अलॉटमेंटचा कॉल करायची ठेवायची आणि 30 तारीख रिसिव्हची पण ठेवायची. इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल आणि त्याच दिवशी तो कॉल रिसिव्ह होणार, कारण पेएबल शब्द त्यांनी तिकडे वापरलेला आहे. तर तो रिसिव्ह झाला. त्याच्यानंतर आपण फर्स्ट कॉल केला आहे 1 ऑक्टोबरला. तर 1 ऑक्टोबरला फर्स्ट कॉलची एंट्री आपण करणार. फर्स्ट कॉलची एंट्री आपण 1 ऑक्टोबरला केली. 10 लाख इंटू 30चा हा कॉल आहे. हं. 10 लाख इंटू 30चा आपण एक कॉल केला. आता इकडे ॲरियर्स काही नाही आहे, कॉल्स इन ॲडव्हान्स आहे. म्हणजे एक मिनटं, अलॉटमेंटच्या बरोबर त्याने ॲडव्हान्स पे केला आहे. ठीक आहे, ही एंट्री आपण नंतर करूया. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, अलॉटमेंट बरोबर ॲडव्हान्स पे केलेला आहे. तर इकडे 1 मेला ॲडव्हान्सची एंट्री आपल्याला करावं लागेल आणि 1 ऑक्टोबरला कॉल करण्याची एंट्री. तर ही एंट्री काय येणार, बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲडव्हान्स. तर आता आपल्याला ॲडव्हान्स किती मिळाले, 20 रुपये ॲप्लिकेशनचे होते, 30 रुपये अलॉटमेंटचे होते. म्हणजे 50 ऑलरेडी मिळालेले आहेत आणि उरलेले जे 50 आहेत ते ॲडव्हान्समध्ये मिळणार. म्हणजे इकडे काय करायला लागेल, 20,000 शेअर्सवरती आपल्याला 50 रुपये ॲडव्हान्समध्ये मिळणार. being received calls in advance on 20,000 shares. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, हॅलो, सगळे झोपले का? ही एंट्री कळली ना सगळ्यांना? तर पहिल्यांदा आपल्याला ॲडव्हान्समध्ये 20,000 शेअर्सचे ॲडव्हान्समध्ये 50 रुपये मिळाले. आता याचं पुढचं जरा नवीन आहे, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता पुढे काय करायचं, आपण 1 ऑक्टोबरला शेअरचा फर्स्ट कॉल करायचा. 1 ऑक्टोबरचा शेअरचा फर्स्ट कॉल करायचा आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी आपल्याला हे शेअर्स ॲडजस्ट करायचे. आता ॲडजस्ट कसे करायचे, हे जे कॉलचे पैसे आहेत ती पहिली एंट्री करायची. म्हणजे एंट्री काय येणार, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल,
टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. आता तुमचं लेक्चर कुठलं आहे? हॅलो, आता तुमचं लेक्चर कुठलं आहे? आता BCK. ओके, 5 मिनटात आपण संपूया. कॉल्स इन ॲडव्हान्स जे आपल्याला इथे 30 रुपये ॲडजस्ट करायचे. जसे अलॉटमेंटचे पैसे आपण ॲडजस्ट करतो ना, ॲप्लिकेशनचे एक्स्ट्रा मिळालेले पैसे आपण अलॉटमेंटला टाकतो, तसे इकडे ऑलरेडी जे ॲडव्हान्समध्ये मिळाले ते पहिले फर्स्ट कॉलला टाकायचे. बीइंग ॲडजस्टेड कॉल्स इन ॲडव्हान्स रिसिव्ड अगेन्स्ट शेअर फर्स्ट कॉल. ठीक आहे. तर अगोदर आपण काय केलं, फर्स्ट कॉलची एंट्री केली, नंतर हे ॲडजस्टची एंट्री केली, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ही एंट्री केली. आता ही एंट्री केल्यानंतर मग रिसिव्हची एंट्री करायची. आता आपल्याला रिसिव्ह किती होणार? 10 लाखपैकी 20,000 ॲडव्हान्सवाले, म्हणजे उरलेले 9,80,000 रिसिव्ह होणार. तर आता $9,80,000 इंटू 30 आपल्याला रिसिव्ह होणार. म्हणजे आपण काय केलं, 10 लाखाचा कॉल केला, 10 लाखाचा कॉल केला, 10 लाखाचा कॉल केल्यानंतर जे 20,000 ॲडव्हान्समध्ये मिळाले त्याच्यापैकी 50पैकी 30 रुपये इकडे घेतले, 50पैकी 30 रुपये इकडे घेतले, आणि नंतर उरलेले जे आहेत, आता 20,000चे पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत, म्हणजे उरलेले जे 9,80,000 ते इकडे रिसिव्ह होणार. तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? ही कॉल्स इन ॲडव्हान्सची एंट्री आणि ही बँकेची एंट्री सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, या दोन्ही एंट्री सगळ्यांना व्यवस्थित कळल्या का? ओके. तर आपण लेक्चर संपूया आणि सगळ्यांनी टायमात जॉईन करा. आपण फक्त 5 मिनटं लेट करूया. 5 मिनटं होतं इकडे तिकडे, पण 5 मिनटात सगळ्यांनी पुढच्याला जॉईन होत चला. ठीक आहे, चला आपण इथे लेक्चर आपलं बंद करूया. तुमचं दुसरं लेक्चर आहे. सगळ्यांना थँक्यू.